तर मित्रांनो तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी एक पार्सल मागवलं होतं. जरा बॉक्स मोठाच आहे त्यामुळं तुम्हाला अनबॉक्सिंगच दाखवतो डायरेक्ट. तर तुम्हाला दाखवतो मी अनबॉक्सिंग. मी चाललो आहे माझ्या घरी घेऊन बॉक्स. बाबू बॉक्स दाखव. देखो ना देखो ना. तर मंडळी, ब्लॉगिंग करण्यासाठी मी एक कॅमेरा घेतलाय. तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो की कॅमेरामध्ये काय काय ॲक्सेसरीज भेटलीत मला. मी ॲक्च्युली DJI ॲक्शन 4चा ॲक्शन कॅमेरा घेतलाय आणि त्यामध्ये ॲक्सेसरीज खूप सारे आहेत. तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. अनबॉक्सिंग करूया आपण याचं. तू समझा नाही, तू समझा नाही. मला दाखवतो मी. यामध्ये दाखवलंय DJI ॲक्शन 4 कॅमेरा, एक्स्ट्रीम बॅटरी, 3 बॅटऱ्या दाखवल्या आहेत, बॅटरी केस कव्हर दाखवलंय आणि एक्सटेन्शन रॉड म्हणजे जे आपण स्टिक घेतो आणि जो मला वाटतंय आपण सिनेमॅटिक वगैरे व्हिडिओ काढण्यासाठी वापरतो त्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. आणि लॉकिंग स्क्रू म्हणजे जे कारण आपण ज्यावेळेस कॅमेरा अटॅच करण्यासाठी जो फिट करण्यासाठी लागतो त्यातला स्क्रू दिलेला आहे. त्यातले 2 स्क्रू मला वाटतं मिळाले असतील त्यामध्ये, कारण आपण ॲडव्हेंचर कॉम्बो घेतला आहे. ॲडव्हेंचर कॅम्बोमध्ये आपल्याला परवडलंय मला असं वाटतंय. प्रोटेक्टिव्ह फ्रेम पण भेटले, म्हणजे ज्यांनी कॅमेऱ्याची काय बोलतात त्याला, कवर ते भेटलंय. कर्व ॲडेसिव्ह म्हणजे एक पुढं किंवा हेल्मेटला लावण्यासाठी वरच्या बाजूला तसंही मिळालेलं आहे आपल्याला. अडॅप्टर माउंट भेटलेत वेगवेगळ्या, एक छोटा एक मोठा असे त्यामध्ये लिहिलं आहे, ते तुम्हाला सांगतोय. बाकी आपण दाखवू, याच्यातून काढू आणि मग तुम्हाला दाखवतोच. प्राइस कितना एक्सपेक्ट रहेगा? कितना? दाखवतो मी. हाच आहे तो कॅमेरा जो मी मागवला होता ऑनलाईन. आता आपला आलेला आहे म्हणून तुम्हाला दाखवतो अनबॉक्सिंग करून. DJI ॲक्शन 4. इथे बॅटरीचा स्लॉट दिलेला आहे, मेमरी कार्डचा स्लॉट दिला आहे आणि दुसरी बाजू ओपन केलात तर ह्यामध्ये माईक आणि चार्जिंगचा स्लॉट दिलेला आहे. इथे तुम्हाला QS असं एक बटन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये स्टार्ट करण्यासाठी दिलेलं आहे. आणि ह्या बाजूला वरती ऑन आणि स्टॉप म्हणजे स्टार्ट आणि स्टॉप ह्याचं बटन दिलेलं आहे. दुसरं अजून दाखवतो तुम्हाला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. प्रोटेक्टिव्ह हे आहे कवर. आणि हे पण बोललो होतो तुम्हाला, स्क्रू बोललो होतो, हे स्क्रू आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये हे आहे माउंट करण्यासाठी एक छोटंसं दिलेलं मॅग्नेटिक माउंट, जो की हा आहे. इथे करून दुसरी बाजू लावतोय मी. बघा, हा असा हलणार सुद्धा नाही अजिबात. तुम्ही किती प्रयत्न करा पाडण्याचा, अजिबात हलणार नाही. खूप छान अशी डिझाईन याची बनवलेली आहे. तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय भेटलंय, मिळालंय आपल्याला, जे काय आपण मागवलं होतं त्या हिशोबाने जे भेटलंय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ह्या 3 बॅटऱ्या आहेत, त्यातून एक मी बॅटरी काढतो. आणि यानंतर एक हे हेल्मेटला लावण्यासाठी आलं आहे. याच्यावर पण ऑस्मो लिहिलेलं आहे, कंपनीचं नाव आहे ऑस्मो, तुम्ही बघू शकता. दुसरी गोष्ट, हे जे तुम्हाला माउंट बोललो मी, ह्याच्यावर पण DJIचा एक लोगो लागलेला आहे. मी मार्केटिंग नाही करत आहे मित्रांनो, पण मी सांगतोय, मी जे घेतलंय ते मी तुम्हाला सांगतोय. आणि ते एवढं छान भेटलंय ना मला की मला खूप प्राऊड फील होतोय मी जी गोष्ट घेतली त्या गोष्टीवर. आणि हे 2 स्क्रू आहेत जे आपल्याला फिटिंगसाठी दिलेले आहेत. हे खूप छान आहेत, क्वालिटी खूप छान आहे याची. बाकी ज्या कंपन्या देतात त्याच्यापेक्षा ही क्वालिटी मला खूप आवडली. आणि म्हणून तुम्हाला मी विसरलो होते सांगायचं की हा रॉडसुद्धा मिळालेला आहे याच्यामध्ये.
रॉड म्हणजे एक्सटेन्शन रॉड बोलतात त्याला. आणि हा रॉड बघा, आपण तुम्हाला मी बोललो की त्याला सेल्फीसाठी पण बनवू शकता किंवा एवढा मोठा रॉड आहे तो. जर तुम्हाला जर आवडला ना तर नक्कीच सांगा. ह्याच्यावर हा जो स्क्रू आहे हा फिटिंग करून कॅमेरा फिट करायचा आहे. तुम्हाला दाखवतो मी एकदा फिट करून. हा कॅमेरा आहे, मी ह्याला अटॅच करतो. ठीक आहे, हा अटॅच झाला ह्याला. त्यानंतर बॅटरी टाकून घेतो एकदा, तुम्हाला दाखवतो बॅटरी टाकून. बॅटरी टाकून झालेली आहे आपली. आणि ही अशी फिटिंग करायची आहे त्यामध्ये. बघा आता मी फिटिंग करतोय. तर ह्या पद्धतीने अशी फिटिंग होते याची. आणि हा मुळात इतकाच आहे रॉड. आणि आपल्याला जर का शूटिंग घ्यायची असेल कोणत्या प्रकारची सिनेमॅटिक, तर हा रॉड इतका मोठा होऊ शकतो. हा पाहू शकता तुम्ही, याला काहीच करायची गरज नाही आहे. इतका छान रॉड मिळाला आपल्याला सिनेमॅटिकसाठी. किंवा आपण ड्रोनचा जो काही ड्रोनचा उपयोग करतात त्या ड्रोनचा न उपयोग करता हे आपण करू शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला मी ऑन करून दाखवतो कॅमेरा. कॅमेरा आपला ऑन झालेला आहे. बघा मित्रांनो, यामध्ये खूप सारे असे सेटिंग दिलेत. मी अजून काही हे केलेलं नाही त्याचं. बघा असं आहे. खूप साऱ्या व्हरायटीज आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो बघा असं आहे. ह्याच्यामध्ये फोटोसाठी पण ऑप्शन दिलेले आहेत. हे बघा, तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता. आणि ह्यामध्ये मला ही गोष्ट आवडली की तुम्ही कोणत्याही ह्याच्यावर ठेवू शकता. बघा फ्रेम रेट जो आहे FPS तो 240पर्यंत आहे. आणि इकडून 2.7K 2.7 4.3 4K आहे, 16.9K आहे आणि 4K 4.3 हाही त्याच्यामध्ये इनबिल्ट दिलेला आहे. आणि रिकमेंडेड FPS 50Hz असा हा ऑप्शन दिला आहे याच्यामध्ये. मी याच्यामध्ये कधीच करणार नाही आहे 4Kमध्ये, कारण आपल्याकडे तेवढा डिव्हाइसचा स्टोरेज नाही आहे. त्यामुळं मला तेवढं काय करता येणार नाही. आणि इथे झुमिंगचा ऑप्शन दिलेला आहे. जर तुम्ही इथे दाबून ठेवलात 2 मिनिटासाठी होल्ड करायचं आहे तर असं ऑप्शन येईल तुमच्याकडे. त्याच्यानंतर हे असं वरच्या बाजूला करायचं आहे. 2x झुमिंग दिलेली आहे याची मित्रांनो. तर याच्यामध्ये एक सेटिंग दिलेली आहे, तुम्हाला दाखवतो मी. वाईड, अल्ट्रा वाईड, यामध्ये खूप साऱ्या सेटिंग्स आहेत. हे बघा, वायरलेस कनेक्शन पण आहे, व्हिडिओ कॉम्प्रेशन आहे, वायरलेस माईकसुद्धा पण आहे, साऊंडसाठी पण दिलं आहे, लो हाय वगैरे त्यासाठी पण दिलेलं आहे. म्हणजे साऊंड ह्या कॅमेऱ्यामधला जो साऊंड दिलेला आहे त्या कॅमेऱ्यामधला तुम्हाला सांगतो. एक ग्रीड नॉन दाखवलेला आहे तिथं, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो याच्यामध्ये दिलं आहे मंडळी, बघा तुम्ही जरा, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे करा. आणि त्यानंतर इकडे गेलात तर तुम्हाला बघा स्टँडर्ड, त्यानंतर वाईड दिसत असेल तुम्हाला. वाईड नंतर अल्ट्रा वाईडसुद्धा दिलेलं आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो बघा, यामध्ये मी ही सॅमसंगची एक मेमरी कार्ड आहे ही घेतलेली आहे. तुम्हाला ह्याच्याशिवाय ह्याच्यामध्ये सपोर्ट करणार नाही, कारण ह्या कॅमेरामध्ये तसं दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला तीच घ्यावी लागणार आहे. सेम अशीच पाहिजे, कोणत्याही कंपनीची घ्या, पण जास्त GB घ्या. आणि EVO+A2 V30 ही स्पीड पाहिजे, तरच ती त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये काय होईल, सपोर्ट करेल, त्याच्या अतिरिक्त सपोर्ट करणार नाही. ही गेलेली आपली मेमरी कार्ड.
तर तुम्ही हे बघा मेमरी कार्ड इथं लागलेली आहे, बॅटरी पण आतमध्ये आपण टाकलेली आहे. तर बॅटरी काढण्यासाठी सुद्धा एक हे दिलेलं आहे याच्यामध्ये. तर DJI ॲक्शन कॅमेरा हा खूप छान ह्याचा बनवलेला आहे. तर मला खूप आवडलेला. आपण आता ऑन करूया त्याला. तुम्हाला त्याच्यामध्ये वाईड, अल्ट्रा वाईड आणि स्टँडर्ड अशा त्यामध्ये आहेत. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. दाखवतो. ह्यामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहेत बघा, स्टँडर्ड, वाईड आणि अल्ट्रा वाईड. मला आवडतं स्टँडर्डमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी आणि मी तुम्हाला पण रिकमेंड करेल की ही जो कॅमेऱ्याने व्हिडिओ काढता त्या वाईडमध्ये न काढता, स्टँडर्डमध्ये न काढता अल्ट्रा वाईडमध्ये काढा. एवढंच माझं सांगणं आहे तुम्हाला. तर मी तुम्हाला दुसरी एक गोष्ट अनबॉक्सिंग करण्याचा प्रयत्न दाखवतो. एक आपल्याकडे अजून एक पार्सल मागवलं आहे, तेही तुम्हाला दाखवतो. त्याची अनबॉक्सिंग आहे. तर आपण दुसरं एक पार्सल मागवलं होतं, तर तुम्हाला तेही अनबॉक्सिंग करून दाखवतो. मगाशी म्हटलो ना तुम्हाला, त्या हिशोबाने तेही तुम्हाला दाखवून घेतो. तर हे गाडीचे पार्ट मागवले होते मी, तुम्हाला दाखवतो. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे पहा, असं दिलं त्यांनी पॅकिंग करून. मी ऑनलाईन ऑर्डर केली होती. हा हे पॅनल, तुम्हाला काय कसं सांगू, पॅनल नाही बोलता येणार याला, क्रोमपट्टी म्हणते याला बोलले जाते, जी की सिल्वरमध्ये येते. तुम्हाला गाडीचं पण स्ट्रक्चर दाखवतो मी थोड्या वेळाने. त्यानंतर याच्यामध्ये अजून आहे हे वरचं कावलं आहे, काच बोलली जाते त्याला. चांगली क्वालिटी आहे. आणि त्याच्यानंतर हा मेन पार्ट आहे. शाईन, येस, आपली CB शाईन आहे, 2018चा मॉडेल. त्या हिशोबाने मी मागवलं होतं. खूप छान प्रोडक्ट मिळालं आहे मला. त्यानंतर अजून एक आहे ह्याच्यामध्ये, त्याला काही डिफेक्ट होऊ नये म्हणून ह्यासाठी त्यांनी एकदम अशी पॅकिंग करून दिलेली. तर याची शायनिंग बघा तुम्ही, खूप छान शायनिंग येते. चांगल्या कंपनीचं आहे बघा. मी याला असं करतोय, चांगली कंपनी आहे. हे लोक सुद्धा असं करून दाखवतात, पण आपण नाही करायला पाहिजे. कारण आपल्या हातातून तुटलं तर आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे. भेटू आपण परत. तर आपण हे आपल्या गाडीला लावून, बाईकला लावून दाखवतो. तुम्हाला दाखवल्यावर माहीत पडेल की कसं आहे आणि कसं नाही. चांगले प्रोडक्ट आहे.